जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या सम्राट अशोककालीन ब्रह्मलिपीच्या वर्गामध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. काल आपण स्वरांचा अभ्यास केला, तर आजपासून आपण व्यंजनाला सुरुवात करत आहोत. तर पहिला घेऊया क वर्ग. क वर्ग याला आपण कंठजा बोलतो. कंठजा. क वर्गामध्ये क, ख, ग, घ आणि ज्ञ. त्यानंतर येतो क ख झाल्यानंतर तालुजा च वर्ग. त्यानंतर श वर्ग याला आपण काय बोलतो, तालुजा. तालुजा. स वर्गामध्ये स, छ, ज, झ आणि य. त्यानंतर येतो ट वर्ग. तर ट वर्गाला आपण तालुजा बोलतो. आणि त्यानंतर शेवटचा वर्ग राहतो त वर्ग. त वर्ग तर याला आपण दंतजा बोलतो. दंतजा. तर ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ध आणि न.
न. त्यानंतर त वर्ग येतोय. त वर्गामध्ये त, थ, द, ध आणि न. तर हे आपण आता धम्ममध्ये लिपीमध्ये बघा क वर्ग आहे, तर क वर्गाची आपण धम्मलिपी घेऊया. क म्हणजे एक अधिकचं चिन्ह आपण काढतो ना, त्या पद्धतीनं क काढायचं आहे. ख ला उलटा छत्रीचा दांडा आणि खाली गोल करायचा आहे. ग ला ग हा अशा प्रकारे काढला जातो. घ घ आणि ञ. त्यानंतर च वर्ग, च, छ, छ नंतर ज, ज नंतर हा झ आणि झ नंतर ञ. त्यानंतर आपण घेऊया ट वर्ग. तर ट वर्गामध्ये देवनागरीमध्ये ट असा आहे, तर आपला धम्मलिपीमध्ये ट हा अर्धगोल आहे. ट काढताना अर्धगोल काढला की तो ट होतो. ठ काढताना पूर्ण गोल काढायचा, हा झाला ठ. त्यानंतर ड हा झाला ड, ढ, ढ आणि न. हा न झाला. त्यानंतर त वर्ग. त वर्गामध्ये त, थ, द, ध आणि न. तर हे अशा प्रकारे आपण आज 4 वर्ण घेतलेले आहेत. 4 वर्ण घेतलेले आहेत. 4 वर्णाचं व्यवस्थित निरीक्षण करा. धम्मलिपीमध्ये कसे लिहिलेत ते बघा आणि त्या पद्धतीनं सराव करण्याचा प्रयत्न करा. आता हे जे खाली आहेत ना शेवटचे, हे सर्व अनुस्वाराऐवजी शब्द येणारे आहेत. जर समजा ख वर अनुस्वार आला तर त्याला हा जोडला जातो. ग वर अनुस्वार आला तर हा जोडला जातो त्याला. घ वर अनुस्वार आला तरी हा जोडला जातो. म्हणजे आपण जो देवनागरीमध्ये शब्दाच्या वरती जो टिंब देतो त्या टिंबाऐवजी हा शब्द येतो. च वर्गातील कुठल्याही अक्षरावर जर अनुस्वार आला तर त्याला हा जोडला जातो. ट वर्गातील कुठल्याही शब्दावर अनुस्वार आला तर त्याला हा न जोडला जातो. आणि त वर्गातील कुठल्याही अक्षरावरती अनुस्वार आला तर त्याला हा न जोडला जातो. तर अशा प्रकारे आज आपण 4 वर्णांचा अभ्यास केलेला आहे. तर बाकी राहिलेल्या वर्णांचा अभ्यास पुढील पाठात घेऊया आपण. जय भीम, नमो बुद्धाय.